आपण या ठिकाणी 200 लिटरचं ब्लोअर बघू शकता। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पांडुरंग ॲग्रोमध्ये आपलं स्वागत आहे। मी आदर्श पगारे। आपण वर्षांपासून बेल्ट युनिटमध्ये काम करतोय। 200 लिटर 600 लिटरचे ब्लोअर आपण बनवतोय। आपण गॅल्वनाइजमध्ये स्टेनलेस स्टील फॅन कव्हर लावून अशा पद्धतीचे ब्लोअर चांगल्या क्वालिटीचे बनवतोय। तर मग आज आपल्याला बघायचं आहे की आपण जे ब्लोअर सेल केलेले 2 वर्षापूर्वीचे 4 वर्षापूर्वीचे ते 4 वर्षांनंतर त्यांची पोझिशन कशी आहे किंवा मग त्याचं मटेरियल कसं आहे अजूनही ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, 3 वर्षापूर्वीचं युनिट म्हणजे 3 वर्षापूर्वी आम्ही या युनिटची डिलिव्हरी दिली होती। तर आपण बघू शकता 3 वर्षानंतर सुद्धा याची चेसी अजून एकदम कंडिशनमध्ये म्हणजे याला आपण हॉट डिपची चेसी वापरल्यामुळे हॉट डिप केल्यामुळे चेसीला अजून कुठे डंक लागलेला नाही, रस्टिंग कुठंच आली नाही। आणि आपण बघू शकतो या ठिकाणी आपण बेरिंगा सुद्धा चांगल्या क्वालिटीचे वापरले, त्यामुळे बेरिंगांचा अजून 3 वर्षात मेंटेनन्स निघाला नाही। साधारण हे युनिट म्हणजे 10 एकर क्षेत्रावरती चालू आहे आता सध्याच्या पोझिशनला। या ठिकाणी आपण बघू शकता आपण हा स्टेनलेस स्टील मध्ये 304च्या ग्रेडचा फॅन कव्हर बसवलाय। तर मग फॅन कव्हर सुद्धा अजून कुठं रस्टिंग नाही, काही नाही आणि एकदम कंडिशन मध्ये आहे। आपण या ठिकाणी 200 लिटरचं ब्लोअर बघू शकता। त्याच्यामध्ये आपण हॉट डिप गॅल्वनायझिंगची चेसी वापरलेली आणि फॅन कव्हर आपण स्टेनलेस स्टील मध्ये बनवतोय, आपण स्वतःच बनवतो। त्याच्या आपण प्रॉपर फिन्स अरेंजमेंट केलेली, प्रॉपर तुमची हवा त्याच्यामधून सारखी भेटेल आणि SS304चं मटेरियल आहे आपल्या फॅन कव्हरचं, प्लस रस्टिंग त्याला येणार नाही, केमिकल मध्ये चालायला प्रॉब्लेम नाही। दुसरी गोष्ट आपण आपल्या ब्लोअर मध्ये चेन यूज करतोय आणि बेरिंग्स आपण सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या लावतोय आणि हार्बर पण आपला चांगल्या क्वालिटीचा, त्याच्यामुळे मेंटेनन्स फ्री ब्लोअर आहे। Thank you.